ಬಾಂಗ್ಲಾದೇಶದಲ್ಲಿ ನಡೆದ ಘಟನೆ ಭಾರತದ ಹಿಂದೂಗಳಿಗೂ ಒಂದು ಪಾಠ. ಇದು ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ಮುಖ್ಯಸ್ಥ ಮೋಹನ್ ಭಾಗವತ್ ಕೊಟ್ಟಂತಹ ಹೇಳಿಕೆ. ಹಿಂದೂಗಳೆಲ್ಲ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಕೋಮು ಗಲಭೆಗಳು ವ್ಯವಸ್ಥಿತ ಪಿತೂರಿ ಅಂತ ವಿಪಕ್ಷಗಳನ್ನು ಟೀಕಿಸಿದ್ರು. ಮೋಹನ್ ಭಾಗವತ್ ಮಾತಿಗೆ ಸಿಟ್ಟಾದ ಖರ್ಗೆ ಮೊದಲು ಬಿಜೆಪಿಗೆ ಬುದ್ಧಿ ಹೇಳಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ನಾಯಕ ಮೋಹನ್ ಭಾಗವತ್ ಹೆಚ್ಚು ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಅದರಲ್ಲಿ ನಾನಾ ಅರ್ಥಗಳಿರುತ್ತೆ. ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೂ ಚಾಟಿ ಬೀಸುವ ಸಂದೇಶಗಳಿರುತ್ತೆ. ವಿರೋಧ ಪಕ್ಷದವರಿಗೂ ಎಚ್ಚರಿಕೆ ಸಂದೇಶ ಹೋಗಿರುತ್ತೆ. ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಸಮಾಜಕ್ಕೆ, ಹಿಂದೂಗಳಿಗೂ ಸಂದೇಶ ರವಾನಿಸ್ತಾರೆ. ಇದಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ನಾಗ್ಪುರದ ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ನಡೆದ ವಿಜಯದಶಮಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಭಾಷಣ. ಕೋಲ್ಕತ್ತಾ ವೈದ್ಯೆ ಅತ್ಯಾಚಾರ ಕೊಲೆ ಕೇಸ್ ವಿರುದ್ಧ ಆಕ್ರೋಶ. एक द्रौपदी के वस्त्र को हाथ लगा, महाभारत हो गया. एक सीता का हरण हो गया, रामायण हो गया. यहां पर कैसी घटनाएं घट रही है. अब कलकत्ता में जो हुआ आरजीकर अस्पताल में, लज्जाजनक घटना है. हम सबको कलंकित करने वाली घटना. और ये एक नहीं है, घटनाएं होती है, उसका नियंत्रण वगैरह करना. जैसे वहां खड़े हो गए समाज के सब लोग डॉक्टर लोगों के साथ, घटना होने ही नहीं देना, इसलिए चौकन्ना रहना चाहिए. परंतु होने के बाद भी वहां जिस प्रकार से टालमटाल का प्रयास हुआ, अपराधियों को संरक्षण देने का प्रयास हुआ, ये जो अपसंस्कृति फैली है, उसके साथ अपराध और राजनीति का जो गठबंधन हो गया है, उसके ये परिणाम है. ನಾವು ದುರ್ಬಲರಾದ್ರೆ, ಒಗ್ಗಟ್ಟಿಲ್ಲದಿದ್ರೆ ಟಾರ್ಗೆಟ್ ಆಗ್ತೀವಿ. ಬಾಂಗ್ಲಾದಲ್ಲಿ ಹಿಂದೂಗಳೆಲ್ಲ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ರಕ್ಷಣೆಗೆ ರಸ್ತೆಗಿಳಿದ್ರು. अब हमारे पड़ोस में ही बांग्लादेश में क्या हुआ, उसके कुछ तात्कालिक कारण और पहलू है, ये बात ठीक है. लेकिन इतना बड़ा उत्पात तो उससे नहीं होता कि उस उत्पात के कारण वहां के हिंदू समाज पर जो अत्याचार बार बार होते हैं, उस परंपरा को फिर से दोहराया गया. पहली बार वहां का हिंदू संगठित होकर अपने बचाव में रास्ते पर आया, इसलिए कुछ बचाव हो गया. परंतु कहीं कोई गड़बड़ हो, दुर्बलों पर अपना गुस्सा निकालने की ये जो कट्टरपन की प्रवृत्ति है, वहां के हिंदू क्या, वहां के सभी अल्पसंख्यक, उनके सर पे खतरे की तलवार लटकी रहेंगी. विपक्षಗಳ ಮೇಲೂ ಹರಿಹಾಯ್ದ ಮೋಹನ್ ಭಾಗವತ್. संघर्ष उत्पन्न करना, टकराव की स्थिति उत्पन्न करना, लोगों को उग्र बनाना, व्यवस्था, कानून, सत्ता, प्रशासन, इन सब के प्रति अश्रद्धा, अनादर का व्यवहार सिखाना, इससे उस देश पर बाहर से वर्चस्व चलाना आसान होता है. अथवा दलों के स्वार्थ समाज की सद्भावना और राष्ट्र की एकात्मता को गौण बनाकर चलाए गए, तो फिर किसी एक का पक्ष लेके उनके पीछे खड़ा रहना, खुद मैदान में नहीं आना. अल्टरनेट पॉलिटिक्स ऐसा कहते हैं, पर्यायी राजनीति. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಜೀವರಕ್ಷಣೆ ಅವರವರ ಅಧಿಕಾರ. ಸಂಚಲನ ಸೃಷ್ಟಿಸಿದೆ ಮೋಹನ್ ಭಾಗವತ್ ಮಾತು. अपना और अपनों का प्राण और चीज वस्तु, इसकी रक्षा करना, ये अपना अधिकार है, मूलभूत अधिकार है. बातें प्रशासन को, पुलिस को करनी है, उनको ही करनी देनी चाहिए. उनके आते तक अपने प्राण को बचाना, अपनों के प्राणों को बचाना, ये अपना अधिकार है. उसके लिए समाज को सजग रहना पड़ेगा. सजगता से होगा ही नहीं, हो गया तो सन्नद्ध भी रहना पड़ सकता है. मैं वर्णन सारा किसी को लड़ाने के लिए नहीं कर रहा हूं, डराने के लिए भी नहीं कर रहा हूं, ये परिस्थिति है. ಮೋಹನ್ ಭಾಗವತ್ ಅವರ ಒಂದೊಂದು ಮಾತು ಇಂಡಿಯಾ ಕೂಟದವರನ್ನ ಕೆರಳಿಸಿತ್ತು. ಎಐಸಿಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖರ್ಗೆ ಭಾಗವತ್ ಅವರ ಮೇಲೆ ಸಿಟ್ಟು ಹೊರಹಾಕಿದ್ರು. देश में यूनिटी चाहते हैं, वो पार्टी जो डिसयूनिटी चाहती है, उस पार्टी को सपोर्ट करने वाले आप ही हैं, भागवत जी ही हैं. पहले कहां से शुरू करें, संविधान बदलने से शुरू करें, रिजर्वेशन निकालने से शुरू करें, हिंदू मुसलमानों के बारे में अलग अलग बात की. ರಾಜಕೀಯ ಏನಾದರೂ ಇರಲಿ, ಮೋಹನ್ ಭಾಗವತ್ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಸಂವಿಧಾನ, ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಬಗ್ಗೆ ಗುಣಗಾನ, ಮೋದಿ ಸರ್ಕಾರದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಪ್ರಶಂಸಿಸಿದ್ರು. ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್, ನ್ಯೂಸ್ 18.
ಕನ್ನಡಿಗರ ಮೆಚ್ಚಿನ ನಿಮ್ಮ ನ್ಯೂಸ್ 18 ಕನ್ನಡ ಈಗ ವಾಟ್ಸ್ಆಪ್ನಲ್ಲಿಯೂ ಲಭ್ಯ. ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ದೇಶ ವಿದೇಶದ 360 ಡಿಗ್ರಿ ಸುದ್ದಿ ವಿವರವನ್ನ ನೀವು ನಿಮ್ಮ ಕೈ ಬೆರಳುಗಳಲ್ಲಿಯೇ ಪಡೆಯೋದಿಕ್ಕೆ ಈ QR ಕೋಡ್ ಅನ್ನು ಸ್ಕ್ಯಾನ್ ಮಾಡಿ. ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ ಅನ್ನು ಫಾಲೋ ಮಾಡಿ, ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ ಆನ್ ಮಾಡಿ.